तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहणार आहोत अगदी 10 सेकंदात सुरुवात करूयात। राज्यात आजपासून पुढील 4 दिवस बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे। याशिवाय मुंबईसह उपनगरातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे। हवेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने यंदा पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे। ला निना हवामान प्रणालीमुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे मान्सूनचे प्रस्थान होण्यास विलंब होणार आहे। पावसाचा मुक्काम वाढल्यास शेतीवर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बहुतांश भागात कपाशी पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे उभी पिकं सुकू लागली असून काही ठिकाणी अचानक पानगळ होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता पसरली आहे। केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जातं। यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता, मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणं बंद होणार आहे। त्या व्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचं तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्यात येणार आहे। यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे। नवीन पुतळ्याची संकल्पना आणि कार्यपद्धती काय असावी त्यासंदर्भात ही समिती शिफारस करणार आहे। जळगाव जिल्ह्यातील विविध समाजामध्ये प्रस्थापित असलेले शांततेचं वातावरण टिकावं आणि जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते। तर प्रशासनातर्फे गणेशोत्सव काळातील नियमावली जाहीर करण्यात आली आणि गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी सूचना देण्यात आल्या। राज्याच्या तिजोरीतून 1,500 कोटींचा विकास निधी आणणारा मीच दबंग आणि दमदार आमदार असल्याचं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलंय। तानाजी सावंत यांनी यावेळी विरोधकांना देखील चांगलाच टोला लगावलाय। भुसावळमध्ये महाराष्ट्र राज्य नगरपालिका संवर्ग अधिकारी संघटनेनं गुरुवारपासून बेमुदत संप पुकारलाय। वेतन श्रेणीसह विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झालेत। या संपामुळे पालिकेचं कामकाज ठप्प झालंय। एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे करावं या मागणीसाठी वाशिममध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। आर्थिक प्रलंबित मागण्यांसाठी वाशिम आणि रिसोड एसटी आगारामध्ये एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। महिला अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी बीडच्या धारूर तहसील कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाच्या वतीनं विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते। पालघरच्या नेहरूळी येथे एकाच घरात कुजलेल्या अवस्थेत तिघांचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। आईसह मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा बाथरूममध्ये मृतदेह आढळून आल्याचं समोर आलंय। गेल्या 12 दिवसांपासून हे कुटुंब कुणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती मिळते। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी, नवघरे आणि प्रकल्पाच्या सांडव्याच्या जीर्ण भिंतींमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्यानं प्रकल्पातील पाणी साठा झपाट्यानं कमी होतोय। न्यूज 18 लोकमतनं हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर आता या भिंतींची दुरुस्ती करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटलेली आहे। देहूमध्ये कांदा पीक जोमात वाढू लागलंय। शेतातील कांदा काढून आता शेतकरी कांद्याची साठवण करू लागलाय। विक्रमी उत्पादन आल्यानं शेतकरी देखील सुखावलाय। सध्या कांद्याला 40 ते 50 रुपये किलोचा दर मिळतोय। बदलापुरातील घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। लोणावळ्यातील सर्व शाळा व्यवस्थापन प्रमुखांची बैठक घेत पालकांनी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांच्या चारित्र्याची पडताळणी करा असं आवाहन केलेलं आहे।